हा अतिशय महत्त्वाचा विषय या व्हिडिओमध्ये मांडला आहे. आणि शरीर प्रदर्शन किंवा नैतिकता या संदर्भातली नैतिकता हा एक खूप वादाचा विषय आहे आपल्याकडे. आणि हा पहिल्यापासूनच आपल्याला एक वर्ज्य विषय म्हणून शिकवला जातो, सांगितला जातो. त्याज्य आहे, वर्ज्य आहे, घाणेरडा विषय अशा पद्धतीने सांगितलं जातं. खरंच असं आहे का आणि का आहे? जर असं असेल तर का आहे? जर ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, प्रजननाशी संबंधित गोष्ट आहे, तर या गोष्टीला असा स्टिग्मा किंवा असं वाईट असं का समजलं गेलं आहे? आणि मुख्य म्हणजे आपली संस्कृती याबद्दल काय म्हणते, आपला इतिहास याबद्दल काय म्हणतो? आपण आधीपासून असा विचार करत होतो का? आणि आज हे मॉरल पोलिसिंग, संस्कृती रक्षण वगैरे हे काय प्रकार आहेत? हा अतिशय महत्त्वाचा विषय या व्हिडिओमध्ये चर्चा केला गेलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं खूप महत्त्वाचं मत या विषयाबद्दलचं कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आयुष्याचं उद्दिष्ट हे सुख असले तरी त्या प्रयत्नात रोजच्या जगण्याचा आनंद गमावू नका. आपण स्वतःला खूप संस्कारी आणि एकदम काय म्हणतो आपण त्याला नैतिक समजतो. पण जरा शांतपणे विचार केला ना तर एक खूप विचित्र विरोधाभास दिसून येतो. म्हणजे बघा, रस्त्यावर कोणी बिनधास्त कचरा फेकत असेल तर आपली संस्कृती तिथे कधीच आडवी येत नाही. पण त्याच रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत एखादं जोडपं एकत्र बसलेलं दिसलं की आपली ती नैतिकता आणि संस्कृती रक्षणाची भावना अचानक जागी होते. हा असा जो सामूहिक दुट्टप्पीपणा आहे तो आपल्यात कुठून आला? प्राचीन भारतातील मोकळेपणा ते आजची ही आपली संकुचित वसाहतवादी मानसिकता, हा सगळा प्रवास आपण समजून घेणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात ना एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या कथेने होते. ती आरवची कथा ना? हो, तीच. ही कथा आहे आरव नावाच्या एका तरुणाची आणि एका वृद्ध इतिहासकाराची. आरव आजच्या या समाजातील दुटप्पीपणामुळे, या खोटेपणामुळे प्रचंड वैतागलेला असतो. तो त्या इतिहासकाराला थेट विचारतो की आपण असे का आहोत? समाजातील प्रत्येक गोष्ट इतकी बनावट का वाटते? आपण फक्त नैतिकतेचा आव का आणतो? आणि त्यावर तो वृद्ध इतिहासकार जे उत्तर देतो ते खरंच अंगावर काटा आणणार आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो की आपण नैतिकता गमावली नाही, आपण तिची जागा भीतीने घेतली आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला हे समजून घ्यायचंय की आपण पूर्वी नक्की कुठे होतो आणि आज ह्या भीतीपोटी कुठे येऊन पोचलो आहोत. नक्कीच. पण हा सगळा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला 10व्या शतकापर्यंतच्या प्राचीन भारतात जावं लागेल. म्हणजे अगदी जुन्या काळात. हो. आणि हा प्राचीन भारत आजच्या आपल्या भारतापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. तो एक असा समाज होता जिथे मानवी इच्छांना, लैंगिकतेला किंवा शरीराच्या नैसर्गिक गरजांना अजिबात दाबून ठेवलं जात नव्हतं. हां. उलट तो जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि नैसर्गिक भाग मानला गेला होता. कारण तिथे सर्व विषयांवर अत्यंत मोकळेपणाने चर्चा होत असे. जीवनाच्या कोणत्याही अंगाबद्दल काहीही लपवाछपवी नव्हती. अगदी बरोबर. आज आपण तिथे एक मोठी फायरवॉल उभी केली आहे जी नैसर्गिक मानवी भावनांना ब्लॉक करते आणि केवळ या दांभिकपणाला आत येऊ देते. हो. आणि त्या काळी काम हा जीवनातील 4 पुरुषार्थांपैकी एक मानला जायचा. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अगदी तेच. म्हणजे शारीरिक आणि भावनिक इच्छा पूर्ण करणे हे काही पाप नव्हतं, तर ते मानवी जीवनाचं एक अधिकृत ध्येय होतं. आणि याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे वात्स्यायनाचे कामसूत्र. पण आजच्या काळात या पुस्तकाकडे अत्यंत संकुचित आणि चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पण 2ऱ्या ते 4थ्या शतकात जेव्हा हे लिहिलं गेलं होतं तेव्हा ते केवळ लैंगिकतेपुरतं मर्यादित नव्हतं. मग त्यात अजून काय होतं? ते मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि माणसाच्या भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सवर आधारित एक अत्यंत प्रगल्भ शास्त्र होतं. अरे वाह! त्यात केवळ स्त्री-पुरुष संबंधांवर चर्चा नव्हती, तर मानवी स्वभावाचे विविध पैलू, लिंग समानता आणि अगदी समलिंगी संबंधांचाही अत्यंत नैसर्गिक गोष्टी म्हणून स्वीकार केला गेला होता. खरंच थक्क करणारं आहे. त्या आरवच्या कथेत तो वृद्ध इतिहासकार आरवला खजुराहोच्या मंदिरांसमोर घेऊन जातो. तो प्रसंग खूप काही सांगून जातो. हो, तो प्रसंग खूप महत्वाचा आहे. आरव ती मंदिराबाहेरची मिथून शिल्पे जी अत्यंत कामुक अवस्थेत आहेत ती पाहून थोडा अस्वस्थ होतो. तेव्हा तो वृद्ध त्याला विचारतो की ही शिल्पे इथे का आहेत? हा प्रश्न चुकीचा आहे. खरा प्रश्न हा आहे की ती पाहून तुला अस्वस्थ का वाटतंय? अगदी अचूक प्रश्न विचारला त्याने. हा मुद्दा खूप खोल आहे.
आपण कुठे बदललो की आपल्याच पूर्वजांची कला पाहून आज आपल्यालाच लाज वाटते? हाच तर तो मुख्य प्रश्न आहे. खजुराहोची मंदिरं साधारण 950 ते 1050 या काळात चंदेल राजांनी बांधली. ती शिल्पे मंदिराच्या अगदी बाहेरच्या भिंतींवर का आहेत, यामागे एक अत्यंत सखोल असं तत्वज्ञान आहे. गाभाऱ्यात म्हणजेच देवाच्या आणि स्वतःच्या आत्म्याच्या जवळ जाण्यापूर्वी माणसाला त्याच्या सर्व सांसारिक इच्छा आणि विकार तिथेच बाहेर सोडून जाणे अपेक्षित असते. पण त्याचवेळी या सांसारिक इच्छा मानवी जीवनाचा एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहेत, हे त्या समाजाने ठामपणे मान्य केले होते. त्यांनी जीवनाच्या या पैलूंना अंधारात लपवलं नाही, तर त्यांचा उजेडात स्वीकार केला. आणि हे फक्त शिल्पांपुरतं मर्यादित नव्हतं. जर आपण त्या प्राचीन काळातील पेहराव पाहिला, कपडे पाहिले, तर ते आंतरीय आणि उत्तरीय असे अत्यंत कमीत कमी कपडे असायचे. हो, अगदी साधं राहणीमान होतं. देवी देवतांच्या मूर्तींमध्येही शरीराचं सौंदर्य आणि प्रजनन क्षमता अत्यंत अभिमानाने दाखवली गेली आहे. शरीर ही लपवण्याची किंवा अश्लील मांडण्याची गोष्ट नव्हतीच. अजिबात नाही. मग इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर शरीर आणि भावनांचा इतका नैसर्गिक स्वीकार आपण केला होता, तर अचानक ही मोकळेपणाची दारे बंद का झाली? या प्रश्नाचं उत्तर एका मोठ्या ऐतिहासिक बदलामध्ये दडलं आहे. आणि हा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. मग तो कसा झाला? 11 ते 18व्या शतकाच्या काळात जेव्हा भारतावर बाह्य आक्रमणे सुरू झाली, विशेषतः मध्ययुगीन आणि मुघल काळात, तेव्हा समाजाची संपूर्ण रचनाच हादरली. सततची युद्धे आणि अस्थिरता होती तेव्हा. हो, आणि या परकीय आक्रमणांमुळे जगण्याचा एक मोठा संघर्ष निर्माण झाला. अशा परिस्थितीत समाज अत्यंत बचावात्मक झाला. सुरक्षितता ही लोकांची पहिली गरज बनली. एक मिनिट थांबा. म्हणजे आपण ज्याला आज नैतिकता म्हणतो, तो मुळात फक्त सुरक्षितेचा उपाय होता? हो, बऱ्याच अंशी. बायकांना घरात ठेवणं किंवा ती पडदा पद्धत सुरू करणं हे नैतिकतेपेक्षा स्त्रियांच्या संरक्षणासाठी होतं? बहुतांशी तेच होतं. स्त्रिया या कुटुंबाच्या सन्मानाचे प्रतीक मानल्या जाऊ लागल्या आणि आक्रमकांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना 4 भिंतीत बंदिस्त केले गेले. म्हणजे ही ती सर्व्हायव्हलची धडपड होती. अगदी बरोबर. पडदा पद्धत आणि स्त्री पुरुषांना वेगळे ठेवण्याची प्रथा इथूनच अधिक दृढ झाली. हे टिकून राहण्याच्या अंतःप्रेरणेतून म्हणजे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टमधून आलं होतं. पण या काळातही ना एक विचित्र विरोधाभास होता. सामान्य लोकांसाठी जरी हे नियम कठोर होत गेले, तरी समाजातील उच्चभ्रू वर्गात मात्र पर्शियन लैंगिक साहित्याचे वाचन होत होते. आणि त्यानंतर मग मराठा साम्राज्याचा काळ आला, जिथे हिंदू धर्म आणि सामाजिक शिस्त यांचा एक प्रकारचा समतोल राखण्याचा प्रयत्न झाला. हो, तिथे एक शिस्त होती. पण तरीही आज आपण रस्त्यावर जोडप्यांना त्रास देणे इतकी जी हिंसक नैतिकता दाखवतो ना, ती मानसिकता तिथेही नव्हती. नाही, तसा हिंसकपणा नव्हता. मग हा खरा आजार, हा दांभिकपणा आपल्या मानसिकतेत घुसला कुठून? खरी आणि सर्वात मोठी वैचारिक उलथापालथ झाली ती 19व्या आणि 20व्या शतकात ब्रिटिश राजवटीत. अच्छा, म्हणजे ब्रिटिशांनी हे सगळं बदललं. हो, ब्रिटिशांनी फक्त राजकीय आणि आर्थिक सत्ताच काबीज केली नाही, तर त्यांनी इथल्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच हल्ला केला. त्यांनी त्यांची युरोपियन व्हिक्टोरियन नैतिकता भारतावर कायदेशीररित्या लादली. व्हिक्टोरियन नैतिकता, याला आपण थोडं उलगडून सांगूया का? कारण हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो, पण त्याचा खरा अर्थ नक्की काय होता? व्हिक्टोरियन नैतिकता म्हणजे 19व्या शतकातील ब्रिटनमधील सामाजिक दृष्टिकोन. ख्रिश्चन विचारधारेनुसार या काळात मानवी शरीराला आणि लैंगिकतेला मुळातच एक पाप मानले गेले होते. म्हणजे शरीर हेच अशुद्ध आहे. हो, शरीर हे अशुद्ध आहे आणि सर्व शारीरिक इच्छा या लाजिरवाणी आहेत, अशी ती अत्यंत संकुचित धारणा होती. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांना इथला मोकळेपणा, इथली शिल्पे, इथले कपडे हे सगळं अत्यंत अश्लील आणि रानटी वाटलं. त्यांनी या प्राचीन मोकळेपणाला चक्क गुन्हेगारी ठरवायला सुरुवात केली. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतोय. मध्ययुगीन काळातही आपल्याकडे पडदा पद्धत, जाती व्यवस्थेतील कठोर नियम आणि सामाजिक बंधने होतीच ना? होती. मग या सगळ्यासाठी फक्त ब्रिटिशांना जबाबदार धरणं सोयीस्कर नाही का? आपण स्वतः काही चुका केल्या नाहीत का? आपण मध्ययुगीन काळातील आपल्या चुका नक्कीच नाकारू शकत नाही. पण इथे एक मोठा मानसिक फरक आहे, तो आपण समजून घ्यायला हवा. कोणता फरक? मध्ययुगीन काळात जे नियम लादले गेले ते मुख्यतः बाह्य सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक रचनेसाठी होते. त्यांनी शरीराला किंवा भावनांना पाप ठरवलं नव्हतं. पण ब्रिटिशांनी जे केलं त्याने थेट आपल्या नैतिकतेच्या आत्म्यावर घाव घातला. त्यांनी चक्क कायदे बनवून मानवी भावनांनाच गुन्हेगार ठरवलं.
म्हणजे कायद्याने बंदी? उदाहरणार्थ 1861 मध्ये त्यांनी कलम 377 आणले, ज्या समलिंगी संबंधांना भारतात कधीही गुन्हेगार मानलं गेलं नव्हतं त्यांना अनैसर्गिक आणि कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आलं. आणि या कायद्यांचा परिणाम फक्त एका विशिष्ट वर्गावर झाला नाहीये. क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टसारखे कायदे आणून त्यांनी ज्या भटक्या विमुक्त समुदायांना किंवा तृतीयपंथीयांना समाजात एक विशिष्ट स्थान होतं त्यांना चक्क जन्मता गुन्हेगार ठरवलं. हो, हे खरोखर भयंकर होतं. म्हणजे त्यांनी फक्त आपल्याला नावे ठेवली नाहीत तर आपली संपूर्ण सामाजिक आणि वैचारिक सिस्टीमच हॅक केली. अगदी बरोबर. प्राचीन भारतीय दृष्टिकोन धर्म आणि सामूहिकतेवर आधारित होता. तिथे धर्माचा अर्थ वैश्विक सुव्यवस्था असा होता. कुणाच्या बेडरूममध्ये काय चाललंय हे पाहणे हा धर्म नव्हता. पण ब्रिटिशांनी हेच पाप आणि लाज भारताच्या गळ्यात बांधली आणि दुर्दैवाने आपण ती स्वीकारली सुद्धा. हे म्हणजे असं झालं महाती, आपण ब्रिटिशांचा जुना फेकून दिलेला युनिफॉर्म उचलला, तो आपल्या अंगावर चढवला आणि आता त्याला मोठ्या अभिमानाने पारंपरिक भारतीय संस्कृती म्हणून मिरवत आहोत. हो, एकदम योग्य उपमा आहे ही. आपण आपल्या स्वतःच्या खऱ्या प्रगल्भ संस्कृतीला विसरून परकीयांच्या लाजिरवाण्या मानसिकतेलाच आपली ओळख मानू लागलो आहोत. आणि हाच तो सर्वात मोठा विरोधाभास आहे, ज्यातून आजचा आधुनिक समाज एका काय म्हणूया आपण स्प्लिट रियालिटीमध्ये म्हणजे दुभंगलेल्या वास्तवात जगतो आहे. जर आपण पाश्चिमात्य देशांकडे पाहिलं तर व्हिक्टोरियन काळानंतर त्यांनी स्वतःला बदललं. 20व्या शतकात तिथे सेक्शुअल रेव्होल्यूशन झाली. त्यांनी आपलेच जुने कुबट नियम मोडून काढले आणि ते समाज म्हणून पुढे गेले. पण आपण अजूनही त्यांच्याच त्या जुन्या नियमांच्या ओझ्याखाली जगत आहोत. आपण त्यांचे जुने विचार कॉपी केले, पण त्यांच्यासारखी प्रगल्भता कधीच स्वीकारली नाही. हो ना. आपण अजूनही 19व्या शतकातील ब्रिटनमध्ये जगत आहोत असं वाटतंय. आणि यामुळेच आजचा आधुनिक भारताचा दुटप्पीपणा अत्यंत भयानक आणि धोकादायक पातळीवर पोचलाय. त्या वृद्ध इतिहासकाराने आरवला जे वास्तव दाखवलं ते हेच होतं. आजचा भारत खऱ्या अर्थाने नैतिक नाहीये. तो केवळ सोयीस्कररित्या जजमेंटल आहे. हे अगदी खरं आहे. आपण बागेत बसलेल्या एखाद्या जोडप्याला पाहिलं की आपल्याला संस्कृती बुडाल्याची चिंता वाटते. आपण त्यांना त्रास देतो, पण त्याच बागेत किंवा रस्त्यावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होताना, कचरा फेकताना कोणालाही काहीच वाटत नाही. तिथे कोणाची संस्कृती धोक्यात येत नाही का? अगदी बरोबर. हा दांभिकपणा केवळ कचऱ्यापुरता मर्यादित नाहीये. आपण महिलांच्या कपड्यांवरून तासनतास चर्चा करतो, अफवा पसरवतो. एखाद्या मुलीने काय घालावं यावर संपूर्ण समाजाचं लक्ष असतं. हो, सगळ्यांना त्यात रस असतो. पण त्याच समाजात होणाऱ्या खऱ्या छळवणुकीकडे, घरगुती हिंसेकडे अत्यंत सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. आपण जवळीकतेला लांछनास्पद म्हणतो, पण बंद दाराळ मोबाईलच्या पडद्यावर तेच लपून छपून पाहतो. हाच तो खोटेपणा. आपण आपल्या स्वतःच्या घराच्या आतल्या शुद्धतेबद्दल प्रचंड जागरूक असतो. घर चकचकीत ठेवतो, पण खऱ्या जगात मात्र आपण रस्त्यावर आनंदाने कचरा फेकतो. हे फक्त दुटप्पीपण नाहीये, ही एका मोठ्या स्तरावरची सामूहिक लबाडी आहे. आणि या सगळ्या लबाडीच्या मुळाशी काय माहितीये? आरवच्या कथेत तू वृद्ध इतिहासकार अत्यंत अचूक निदान करतो. काय सांगतो तो? तो म्हणतो, भारताला आज नैतिकतेची नाही तर धैर्याची कमतरता आहे. आपण मुळातून घाबरलेले लोक आहोत. कशाची भीती? समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील या भीतीने आपल्याला ग्रासलं आहे. आणि या भीतीपोटी आपण एक खोटं जग निर्माण केलं आहे. आपण आपल्या खऱ्या भावना लपवतो, इच्छा लपवतो आणि मग जगासमोर स्वतःला पवित्र असल्याचं नाटक करतो. आपण खऱ्या अर्थाने संस्कृतीचं रक्षण करत नाही आहोत, तर संस्कृतीच्या नावाखाली फक्त आपली असुरक्षितता लपवत आहोत. मग यातून मार्ग काय? या सगळ्या मानसिक कोंडीतून बाहेर कसं पडायचं? आरवच्या कथेतील वृद्धाच्या मते भारताला आधुनिक होण्याची किंवा पूर्णपणे पाश्चिमात्यांसारखं वागण्याची गरज नाहीये. आणि याचा अर्थ असाही नाहीये की आपण पुन्हा 10व्या शतकात जाऊन राहायचंय. आपल्याला फक्त प्रामाणिक होण्याची गरज आहे. अगदी तसंच. भारतीय तत्वज्ञानाने कधीही भावनांना दाबून ठेवायला किंवा त्यांचा तिरस्कार करायला शिकवला नाही. त्याने नेहमीच समतोल शिकवला. समतोल? हो. खरा धर्म म्हणजे इतरांवर नियंत्रण ठेवणे नाही, दुसऱ्यांच्या कपड्यांवरून किंवा वैयक्तिक आयुष्यावरून त्यांना जज करणे नाही. मग खरा धर्म काय आहे? खरा धर्म म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, स्वतःच्या विकारांवर आणि विचारांवर प्रभुत्व मिळवणे. अर्थ, काम, धर्म, मोक्ष या चारही गोष्टींचा जाणीवपूर्वक स्वीकार करणे, त्यांना अंधारात लपवणे नाही. आणि याच ठिकाणी सिविक धर्म नावाची एक अत्यंत महत्वाची संकल्पना या स्रोतांमधून समोर येते. हो, तो कन्सेप्ट खूप छान आहे. बाह्य दिखाव्यापेक्षा
आणि खोट्या नैतिकतेपेक्षा आंतरिक चारित्र्यावर भर देणे हे त्याचं मूळ आहे. होय. जर खरोखरच संस्कृती आणि नैतिकतेबद्दल बोलायचं असेल तर ती संस्कृती आपल्या स्वच्छतेमध्ये, सार्वजनिक जबाबदारीत आणि प्रामाणिकपणात दिसली पाहिजे. अगदी बरोबर. 2 व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात कोणावर प्रेम करतात यावर पाळत ठेवण्यापेक्षा माणसं सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी कसे वागतात, ते पर्यावरणाची कशी काळजी घेतात याकडे लक्ष देणे हा खरा सिविक धर्म आहे. याचाच अर्थ असा ना की एखाद्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये काय चाललंय यावरून नाही, तर सार्वजनिक ठिकाणी तो व्यक्ती किती जबाबदारीने वागतो, तो ट्रॅफिकचे नियम पाळतो का, तो महिलांचा आदर करतो का, हीच एखाद्या समाजाच्या खऱ्या नैतिकतेची अंतिम कसोटी असली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने विचारांचे डिकॉलनायझेशन करण्याची गरज आहे. म्हणजे वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडणे. हो, डिकॉलनायझेशन म्हणजे केवळ इंग्रजांचे पुतळे हटवणे नव्हे, तर त्यांनी आपल्या मनावर लादलेल्या त्या जुन्या व्हिक्टोरियन मानसिकतेतून, त्या लादलेल्या लाजेतून बाहेर पडणे. खऱ्या भारतीय सर्वसमावेशकतेचा पुन्हा स्वीकार करणे. संस्कृतीचा उपयोग इतरांना खाली खेचण्यासाठी किंवा जज करण्यासाठी करू नये, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी करावा. खरी संस्कृती म्हणजे जीवनाला एक समग्र आणि जाणीवपूर्ण अनुभव म्हणून स्वीकारणे. हो, मलाही तसंच वाटतं. कारण यातून आपल्याला समाजातील वरवरच्या नियमांच्या पलीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते. आणि आपण पुन्हा त्या कथेतील आरूकडे गेलो तर त्या वृद्ध इतिहासकाराने शेवटी आरूच्या हातात एक आरसा दिला आणि तो म्हणाला की हा तुझा खरा धर्म आहे. समाज काय मानतो ते नाही, तर तुझा विवेक ज्याला नकार देऊ शकत नाही ते सत्य. क्या बात आहे. आरूवने जेव्हा त्या आरशात पाहिलं तेव्हा त्याला स्वतःच्या मनातला गोंधळ दिसला नाही, तर त्याला एक नग्न न नाकारता येणारं सत्य दिसलं, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं सत्य. हाच आरसा आपणही स्वतःसमोर धरणे गरजेचे आहे. आपण ज्या गोष्टींना परंपरा मानतो त्यामागील खरी कारणे काय आहेत हे तपासण्याची वेळ आता आली आहे. जर आजची आपली तथाकथित नैतिकता, आपले कडक नियम आणि आपल्या मनातील शरीराबद्दलची लाज हा केवळ वसाहतवादाचा आणि ऐतिहासिक भीतीचा परिणाम असेल, तर असे आणखी कोणते पारंपरिक समज आहेत जे प्रत्यक्षात परकीयांनी लादलेले आहेत आणि आपण वर्षानुवर्षे आंधळेपणाने तेच सत्य मानून पाळत आहोत? यावर नक्की विचार करा. आणि तुमचं खूप महत्त्वाचं मत या विषयाबद्दलचं कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.